आज 23 नोव्हेंबर 2024 आणि सर्व समाज बांधव आजच्या या आपल्या धरती आबा बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे झलकारीबाई यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपल्या ह्या गावामध्ये होत आहे। आपण बघतायत की दुपारी 1 वाजता बाईक रॅलीला सुरुवात झाली होती। आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे आहे माकणे गाव आणि ह्या माकणे गावातूनच जो आपला मुख्य रॅलीचा कार्यक्रम आहे तो सुरुवात होणार आहे। आपण बघतायत माकणे गावातील जे ग्रामस्थ आहेत ते इथे उपस्थित झाल्यात। सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत त्यांनी केलेलं आहे। आज आपण इथे धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत। त्या अगोदर आपल्या इथे आपण बघतायत आदिवासी भारत मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुनील पराड साहेब हे सुद्धा इथे उपस्थित झाल्यात। आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत आणि संपूर्ण आदिवासी एकता परिषद पालघर जिल्ह्याची टीम आपण बघतायत इथे उपस्थित झाले आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मागणे गावातील ग्रामपंचायत सदस्य इथे उपस्थित झाल्यात। मी जास्त वेळ न घालवता सूरज काटे यांना विनंती करतो की आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव तसेच आदिवासी भारत मंच राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुनील पराड साहेब आपण पुढे यायचं आहे। बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा तेरा नाम रहेगा। बिरसा मुंडा करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार, झलकारीबाई करे पुकार, झलकारीबाई करे पुकार।
छाटे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा डॉक्टर साहेबांचं धरती आबा बिरसा मुंडा यांची 149वी जयंती यानिमित्त तसंच संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आहे. 8 नोव्हेंबर आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा यांची जयंती. आणि नेहमी इतिहासामध्ये ओळख दिली जाते खूप लढी मर्दानी व झाशीवाली राणी, परंतु इतिहास काय वेगळा आहे की कालच ज्यांची जयंती झाली या झलकारीबाई आदिवासी समाजाच्या होत्या आणि शेवटपर्यंत झाशीचा किल्ला हा आदिवासी महिलेने लढवला, परंतु त्यांचं कुठे नाव नाही. नंतर इतिहास जेव्हा शोधला गेला तेव्हा सापडलं की मूळ लढाई ही आदिवासी महिलेने केली होती. तर हा इतिहास लोकांसमोर यावा यासाठी आदिवासी एकता परिषद गेल्या 32 वर्षापासून सामाजिक बदलामध्ये संस्कृती असेल, परंपरा असतील किंवा आपला इतिहास असेल, ह्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करते. खास करून धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल बोलायचं तर फक्त जी काही लढाई केली ती फक्त आदिवासींसाठी केलेली नाही, तर समस्त समाजासाठी जी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं बिरसांनी, त्यामध्ये हा जमिनीचा अधिकार मिळवण्याचं काम हे बिरसांच्या लढ्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम करत असताना बिरसा हा लोकांच्या मनामनामध्ये रक्तामध्ये भिनला पाहिजे. हा इतिहास लोकांना माहिती झाला पाहिजे. या ज्या महान तत्वाने हे आता 15 नोव्हेंबरला 15 फुटी उंच पुतळा आणि 3000 किलो वजनाचा असा पुतळा दिल्लीमध्ये बसवला गेला. हा आज आदिवासी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. की आता कुठेतरी याची दखल घ्यायला सुरुवात झालेली आहे की असं एक तत्व आहे. समजलं पाहिजे बिरसा कोण होते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 झाला. 9 जून 1900 साला ते शहीद झाले. फक्त वयाची 25 वर्ष एवढीच कारकीर्द त्यांना लाभली, पण त्यांनी ज्या वयाच्या 25 वर्षामध्ये जे केलं हे जगात कोणी एवढी मोठी क्रांती केलेली नाही. आणि म्हणून हे आपल्यासाठी आदरणीय आहे. बिरसाचा एक एक विचार तुम्ही उचलला तर तुमचं जीवन सफल होणार आहे. आणि म्हणून बिरसांची जी शिकवण आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. की आम्ही नेहमी सांगतो आम्हाला ह्या देशामध्ये जी ओळख दिली हे अनुसूचित जमात म्हणून दिली, ST शेड्यूल ट्राईब, परंतु खरी ओळख द्यायचं काम हे बिरसांनी केलेलं आहे. बिरसांचा जो लढा झाला, आज तुम्हाला माहिती असेल की आज ह्या देशामध्ये आदिवासींना जी वागणूक दिली जाते ते अतिशय खालच्या दर्जाचं समजलं जाते. पण सगळ्यांना माहिती आहे की एक डॉक्युमेंट असं ह्या देशामध्ये की आदिवासीची जमीन खरेदी विक्री होत नाही. त्याच्या मागचं मूळ कारण हे आपण समजलं पाहिजे की आम्हाला जातीचा दाखला देताना अनुसूचित जमात लिहिलं गेलं, परंतु आमची जी जमीन आहे त्याच्यावरती आदिवासी शिक्का पडतो. तो केवळ आणि केवळ बिरसा मुंडाच्या लढ्यामुळे पडतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बिरसाची जी लढाई आहे ती फक्त सीमित नाही आहे. फक्त 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने आम्हाला काय शिकवलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून नेहमी सांगतो की बिरसा फक्त तीरधनुष्य घेऊन लढायला त्याने शिकवलं, तर समाजामध्ये परिवर्तन हे बिरसाने शिकवलं. सामाजिक क्रांती. आणि खऱ्या अर्थाने तो माणूस सायंटिफिक होता. आम्ही कधीच बिरसाला भगवान सांगत नाही. तो एक क्रांतीवीर होता. त्याने बदल घडवलेला आहे. भगवान सांगितलं, लोक आजकाल बिरसा भगवान सांगतात. भगवान सांगितलं की त्याची फक्त पूजा होते, त्याचे विचार लोक घेत नाहीत. आणि म्हणून बिरसाचा जीवनकाळ हा फक्त 25 वर्षाचा होता. ह्या काळामध्ये त्याने जी शिकवण दिली, भीक मागायची नाही, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कुठल्याही प्रकारचं दारूचं सेवन हे घातक आहे, किसी भी प्रकार की शराब समाज के लिए हानी होती, हे बिरसाने सांगितलेलं आहे. बिरसाने हेही सांगितलं, आदिवासी लोकांना असं इतर लोक समजतात की ते अंधश्रद्धाळू आहेत, पण बिरसाने काय सांगितलं की एखादा जर आजारी असेल तर त्याला झाड फुकणे काय होत नाही, दवा म्हणजे औषध आणि सेवा ह्या गोष्टी केल्या तर माणूस सुधरू शकतो. हे बिरसाने शिकवण दिलेले आहे. बिरसाने अंधश्रद्धेवर घाला घालताना हेच लोकांना प्रॅक्टिकल करून दाखवलं की ज्या टायमाला बिरसाच्या गावाला दुष्काळ पडला होता तर एक मोठ्या सावकाराची महिला मरण पावली. तिला सोने चांदीसह पुरलं गेलं, गाडलं गेलं, पण
बिरसाने हे समजलं कारण ह्या दुष्काळामध्ये लोकांना खरी गरज असते सोन्या चांदीची का? काय खाणार लोक? अन्न खाणार. आणि बिरसाने काय केलं तर ते प्रेत उकरलं आणि त्याच्यावर जे सोनं चांदी होतं ते बाजारात नेऊन विकलं आणि त्याच्यातून धान्य आणलं आणि गावकऱ्यांना वाटून दिलं की माणसं जगली तर पुढे जगणार आहेत. हे मेलेल्या माणसाला सोन्या चांदीचं काम नाही. आणि म्हणून बिरसाने प्रॅक्टिकली करून दाखवलं अंधश्रद्धा कशी चुकीची आहे. कारण मेलेल्या माणसाला त्याची गरज नाही आहे, जिवंत माणसाला अन्नाची गरज आहे. आणि ते सोनं असंच ठेवलं तर त्याच्याने काय होणार नाही. आणि म्हणून बिरसाने काय केलं तर ते जे काय होतं सोनं ते काढलं आणि गावकऱ्यांना अन्न वाटलं, म्हणजे धान्य विकत घेतलं आणि ते वाटलं. अशा प्रकारे बिरसाने खूप चांगली शिकवण आपल्या समाजाला दिलेली आहे. बिरसा पुढे हेही सांगतात की जो माणूस काहीच काम करत नाही, आम्ही आमच्याकडे थेंगूड सांगतो, तुमच्याकडे काय साबर सांगतात, काय सांगतात? थेंगूड सांगतात. तर त्याने स्पष्ट सांगितलं की ते निवडुंगासारखे आहेत, ते समाजाचे काही कामाचे नाही, ते फक्त काड्या टोचायचं काम करतात. अशा लोक काही चळवळीच्या कामाचे नाहीत. आणि म्हणून माणसाने सतत क्रियाशील असलं पाहिजे, मुंगीसारखं क्रियाशील असलं पाहिजे. बिरसाने शिकवण दिलेली आहे आणि बिरसाने जो लढा दिला त्याच्यामुळे ह्या देशामध्ये आज आम्हाला ओळख मिळालेली आहे. आणि म्हणून बिरसाची लढाई ही खूप मोठी लढाई आहे. फक्त आदिवासींसाठी केलं असं नाही, तर ह्या देशातल्या सगळ्या लोकांसाठी त्या टायमाला ब्रिटिशांविरुद्ध एवढा मोठा लढा दिला की म्हणून सांगतो की वयाची 25 वर्ष त्यांना मिळाली. त्या 25 वर्षामध्ये त्यांनी जो लढा दिलेला आहे तो खूप मोठा लढा आहे. बिरसाने हे आम्हाला शिकवलेलं आहे की आम्ही ह्या पृथ्वीवर राहणारी लोक स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचे गुलाम नाही. आणि म्हणून बिरसाने सगळ्या धर्माचे परीक्षण केलं, हिंदूंचं परीक्षण केलं, ख्रिश्चनांचं परीक्षण केलं. कारण शिक्षणासाठी म्हणून तो ख्रिश्चन मिशनरीमध्ये गेला. त्यावेळेस 7वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं इंग्लिश मीडियममध्ये. तेव्हाच्या जमिनीचा लढा त्याला समजला. नंतर मग हिंदूच्या आश्रमात गेला, तिथे त्याने समजलं. पण सरते शेवटी त्याने कबूल केलं की नाही, हे काही देववादावर विश्वास ठेवून चालणार नाही. शिंगबोंगा म्हणजे सूर्य आमचा देव आहे, चंद्र आमचा देव आहे, हे जंगल आहे हे आमचा देव आहे, ही जमीन आमचा देव आहे. आणि म्हणून लोकांना शिकवण दिली, जमीन वाचली, जंगल वाचलं तर हजारो पिढ्या जगतील. आणि त्याच्यासाठी बिरसाने उलगुलांचा नारा दिला की सामाजिक वैचारिक जी काही क्रांती आहे, आर्थिक क्रांती आहे, राजकीय क्रांती, ह्याच्यातून समाजाचं उद्धार होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी आज बिरसाला जे काय स्थान दिलं गेलं दिल्लीमध्ये, हा त्याचा परिणाम आहे. बिरसाचे विचार आज सर्व जगामध्ये पसरत आहेत. आणि म्हणून आता बराचसा इश्यू होता की आम्हाला इथे जे काय करायचं आहे, आम्ही धरती आबा सांगतो, ही धरती आमच्या बासची आहे, आखू जमीनच आमच्या धरती आबा बिरसा मुंडा सांगतो. म्हणून बिरसाचे पुतळे उभे राहिले काय राहिले ते हे जमीनच आमच्या बापाची आहे. आणि म्हणून जे कोणी विरोध करत असतील आम्ही त्याला घाबरत नाही. त्या धरती आहे, आम्हाला त्या प्रतिकृतीची गरज नाही, ही जमीनच आमची आहे आणि ह्या जमिनीवर आम्ही जगतो. म्हणून आमच्यासाठी ते पावित्र आहे. म्हणून आम्ही त्याला धरती आबा सांगतो की असंच त्याला एऱ्यागऱ्याला धरती आबा सांगत नाही. तर म्हणून ह्या जमिनीसाठी ज्याने लढा दिला, संघर्ष केला आणि आज आम्हाला हा दिवस दाखवला. म्हणून मी नेहमी सांगतो की अवघी फक्त 25 वर्ष जगला पण त्याचे विचार मेलेले नाहीत. बिरसा बरी शहीद झाले पण त्याचे विचार आजही आपल्याकडे जिवंत आहेत. म्हणून 150 वर्षानंतर पण आज आपण त्यांची जयंती साजरी करतोय, एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून कोणी असेल काही असेल जे काय आहे ते आम्ही आमचं उभं करून दाखवणार आणि करणार, ह्या बाबतीत कुठलंही दुमत नाही. बरेच आम्हाला आदिवासी नाक्यावर पण भरपूर विरोध झाला, पण आमचा धरती आबा आहे आणि त्याची जमीन आहे तर त्याला कोणाची अडचण असता कामा नये. आणि बाकीच्या काय गोष्टी करायच्या आहे, वेगळं बोलण्यासारखं बरंच सारं आहे. पेसा ग्रामपंचायत आहे, अनुसूचित क्षेत्र आहे. आणि मी लोकांना नेहमी सांगतो, आज जे तुमच्या आदिवासी लोकांच्या बुडाखाली जी जमीन आहे ती ह्या आपल्या बापामुळे आहे, त्याला विसरून कधीच चालणार नाही, त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की पेसा क्षेत्रामध्ये जे पण सरपंच आहेत त्यांना वाटतं की आम्ही आदिवासी आहे म्हणून ते मिळालं, या लोकांनी बलिदान दिलं, रक्त सांडलं म्हणून तुम्हाला ती जमीन मिळाली, म्हणून ती तुम्हाला सीट मिळाली, हे विसरून चालणार आहे. उपकार आहे तुमच्यावरती. आणि जर तुम्ही त्याच गोष्टीला त्या तत्वाला विरोध करता तर तुमच्यासारखा निषेध करण्यालायकीचा माणूस नाही, हे मी स्पष्ट सांगतो. हे जे आदिवासीपण आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ते सरपंच पद तुम्हाला असंच मिळालेलं नाही, ते ह्या बिरसाची देण आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून 1874 पासून ते आजपर्यंत जो लढा झाला, म्हणून आम्ही लोकांना सांगतो का खरं स्वतंत्र आदिवासींचं हे आधीच आम्हाला मिळालेलं आहे. 1935 साली जेव्हा 5वी अनुसूची 6वी अनुसूची घोषित झाली तेव्हाच आम्हाला सगळं काय मिळालेलं आहे. आणि म्हणून बिरसा आमच्यासाठी एक आत्मीयता असलेला माणूस आहे आणि तो आमच्या रक्तात आहे, क्षणाक्षणामध्ये आहे, आमच्या हृदयात आहे. आणि त्याला तुम्ही काढू शकत नाही, तुम्ही त्याला बंद करू शकत नाही. आणि आज बिरसाचं आंदोलन फक्त भारतात सीमित नाही राहिलं. मागच्या टायमाला बराक ओबामा होता, त्यांनी पण त्याच्या अमेरिकेमध्ये बिरसाची जयंती साजरी केली. आपल्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे की बिरसा फक्त आता भारतात राहिले नाहीत, ह्या जगामध्ये त्याचे जे विचार आहेत ते पसरलेले आहेत. आणि ह्या महान तत्वाला मी माझं नमन करतो, वंदन करतो, अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जोहार.